टेस्ट ट्यूब बेबी म्हणजे नेमकं काय? कुठल्या कुठल्या लोकांनी टेस्ट ट्यूब बेबी हे पर्याय निवडायला पाहिजे? IVF सुद्धा एक प्रकार असतो. तर तो नेमका काय असतो? वंध्यत्व जे आहे आता सध्या मला वाटतं आता वाढत्या प्रमाणात आहे. तर ह्या सगळ्या प्रोसेसमुळे काही याच्यावर वंध्यत्वावर परिणाम होतो का? नमस्कार. आपल्या या आरोग्याबद्दलच्या जनजागृती सेशनमध्ये सगळ्यांचे स्वागत आहे. आज आपल्यासोबत यवतमाळचे सुप्रसिद्ध डॉक्टर परेश गंडेजा हे आहेत. आज आपण यांच्यासोबत टेस्ट ट्यूब बेबी आणि इन्फर्टिलिटी ह्या विषयावर बातचीत करूया. नमस्कार सर. नमस्कार. डॉक्टर परेश गंडेजा सर हे यवतमाळचे सुप्रसिद्ध स्त्रीरोग तज्ज्ञ व वंध्यत्व तज्ज्ञ आहेत. सरांची जवळपास 20-25 वर्षापासूनची एक इन्फर्टिलिटीची प्रॅक्टिस आहे आणि जवळपास 15 वर्षापासून टेस्ट ट्यूब बेबी सेंटर यवतमाळला चालवतात. कमला नर्सिंग होम आणि यवतमाळ टेस्ट ट्यूब बेबी सेंटर हे त्यांचं हॉस्पिटलचं नाव आहे. आज आपण त्यांच्यासोबत ह्या विषयावर एक सखोल बातचीत करूया. आता आपण सरळ प्रश्नावर जाऊया. सर, टेस्ट ट्यूब बेबी म्हणजे नेमकं काय? टेस्ट ट्यूब बेबी म्हणजे ज्यांना गर्भधारणा नैसर्गिकरित्या होऊ शकत नाही अशा जोडप्यांना आम्ही टेस्ट ट्यूब बेबी करून प्रेग्नन्सी राहण्यासाठी मदत करतो. टेस्ट ट्यूब बेबी म्हणजे पूर्णपणे कृत्रिम गर्भ नसून तो अंशतः कृत्रिम गर्भ तयार करण्याची प्रक्रिया असते. याच्यामध्ये स्त्रीबीज आणि शुक्राणू हे पेशंटचे यूज केले जातात आणि त्यांच्यापासून टेस्ट ट्यूबमध्ये जसं आपण म्हणतो त्याला आम्ही टेक्निकल लँग्वेजमध्ये इन्क्युबेटर म्हणतो, त्याला आपण कृत्रिम गर्भाशय म्हणू शकतो. त्याच्यामध्ये आम्ही 2 दिवसासाठी तो गर्भ तयार करतो आणि त्याच्यानंतर तयार झालेला गर्भ हा 3ऱ्या दिवशी किंवा 4थ्या किंवा 5व्या दिवशी आपण गर्भाशयामध्ये वाढण्यासाठी सोडतो. म्हणजे कृत्रिम गर्भ तयार करणे आणि वाढण्यासाठी पुन्हा ते गर्भपिशवी परत सोडणे. त्याला आपण ह्या प्रक्रियेला ओव्हरऑल आपण टेस्ट ट्यूब बेबी किंवा IVF असं म्हणू शकतो. तर एक साधारण समजेल याच्यामध्ये की नेमकं गर्भ निर्माण होणे ही प्रक्रिया नैसर्गिक कशी असते? नैसर्गिक दर महिन्याला एक साधारणपणे पेटिकाफल तयार होतं स्त्रियांमध्ये. ते पेटिकाफल रप्चर होऊन त्यातलं स्त्रीबीज गर्भनलिकेमध्ये म्हणजे फॅलोपियन ट्यूबमध्ये येऊन त्यावेळेस जर का गर्भधारणेसाठी योग्य वातावरण असेल, संबंध झाले असतील, तर शुक्राणू तिथे पोहोचून गर्भनलिकेमध्ये गर्भ तयार केला जातो आणि तयार झालेला गर्भ हळूहळू सरकत गर्भाशयात येऊन 4थ्या किंवा 5व्या दिवशीपासून त्याची वाढ सुरू होते. म्हणजे ही एक नैसर्गिक प्रक्रिया झाली. आता गर्भधारणा ही तर नॅचरलच आहे, पण जर गर्भधारणेमध्ये अडचणी आल्या, जर गर्भधारणा होत नसेल, आपण त्याला इन्फर्टिलिटी म्हणू, बरोबर? बरोबर. अशा वेळेस आपण टेस्ट ट्यूब बेबीचा हा जो पर्याय आहे हा निवडतो. बरोबर. टेस्ट ट्यूब बेबीचा हा पर्याय वंध्यत्वाच्या ट्रीटमेंटमधला एक शेवटचा पडाव आहे. परंतु काही लोकांमध्ये जसं मी आता सांगितलं, नैसर्गिक गर्भधारणा ही गर्भनलिकेत होत असते. काही लोकांच्या जर गर्भनलिका कुठल्या आजाराने, जसं ट्युबरक्युलोसिस आपल्या भागात खूप कॉमन आहे, त्याच्यामुळे जर गर्भनलिका पूर्ण डॅमेज झाली असेल, खराब झाली असेल, तर अशा केसेसमध्ये ही ट्रीटमेंट प्रक्रिया सगळ्यात पहिल्यांदा यूज करायला पाहिजे. कारण ट्यूबमध्ये होणारी प्रक्रिया आम्ही टेस्ट ट्यूबमध्ये करून तयार झालेला गर्भ गर्भाशयात सोडतो. बरोबर. म्हणजे ज्याला वंध्यत्व आहे असा प्रत्येकच जण टेस्ट ट्यूब बेबीला जायची गरज नाही. याच्यामध्ये पण काही ट्रीटमेंट आहेत. बरोबर आहे. वंध्यत्वासाठी पहिले तर वंध्यत्व कशाला म्हणतो आपण? ऍक्च्युली 1 वर्ष साधारणपणे प्रयत्न करून जर गर्भधारणा होत नसेल तर आपण त्याला ट्रीटमेंटसाठी योग्य कॅन्डिडेट पकडून त्याची ट्रीटमेंट आणि तपासण्या करतो. सुरुवातीला साधी ट्रीटमेंट 3 महिने ते 6 महिने करता येईल. गर्भधारणा चेक करून IUI ची ट्रीटमेंट 3 महिने ते 6 महिने करता येईल आणि एवढं करून जर गर्भधारणा होत नसेल तर अशा अनएक्सप्लेन इन्फर्टिलिटीच्या कपल्सला आपण IVFचा सल्ला देतो. परंतु ज्यांच्या गर्भनलिका डॅमेज आहेत त्यांना ही ट्रीटमेंट न करता डायरेक्ट टेस्ट ट्यूब करायला लागतं. कारण टेस्ट गर्भनलिकेमध्ये होणारी प्रक्रिया ती नैसर्गिकरित्या होणं शक्य नसल्यामुळे त्यांना टेस्ट ट्यूब ट्रीटमेंट शिवाय दुसरा पर्याय नाही. किंवा काही पुरुषांमध्ये शुक्राणूंची संख्या अतिशय कमी असतात, त्यांचे शुक्राणू गर्भाशयात पोहोचूच शकत नाही. अशा केसेसमध्ये
एका स्त्री बीजामध्ये एक शुक्राणू इंजेक्ट करून त्यातून कृत्रिमरित्या गर्भधारणा तयार करून त्याला आम्ही इक्सी इंट्रासायटोप्लाझ्मिक स्पर्म इंजेक्शन ही प्रक्रिया म्हणतो. त्याद्वारे गर्भ तयार करून टेस्ट ट्यूबमध्ये 2 दिवस वाढवून मग तो गर्भाशयात ट्रान्सफर केला जातो. ही एक गर्भधारणेची एक कृत्रिम प्रोसिजर आहेच. तर हे जे आपण टेस्ट ट्यूब बेबीसाठी जे कुठल्या लोकांनी टेस्ट ट्यूब बेबी हे पर्याय निवडायला पाहिजे? साधारणपणे टेस्ट ट्यूब बेबीसाठी जसं मी आता बोललो तुम्हाला की हे 3 प्रकारचे पेशंट आहेत ज्यांना प्रायमरीली आम्ही टेस्ट ट्यूब बेबीचं ट्रीटमेंट सजेस्ट करतो. एक चौथा पण कॅटेगरी आहे, त्याच्याबद्दल आपण थोड्या वेळानंतर बोलू. 3 प्रकार जे आहेत ज्यांच्या गर्भनलिका पूर्णपणे खराब झालेल्या आहेत, त्या काम करत नाही आहेत, त्यांना टेस्ट ट्यूब शिवाय दुसरा प्रेग्नन्सीचा पर्याय नाही. ज्यांच्यामध्ये शुक्राणूंचं प्रमाण खूप कमी आहे, ज्यांचे शुक्राणू गर्भाशयापर्यंत पोहोचू शकत नाही, अशा लोकांना टेस्ट ट्यूब शिवाय दुसरा पर्याय नाही. आणि काही लोकांमध्ये कुठलेही कारण न आढळता सगळ्या प्रकारच्या ट्रीटमेंट करून जर गर्भधारणा होत नसेल तर त्याला आम्ही अनएक्सप्लेन इन्फर्टिलिटी म्हणतो. त्या केसेसमध्ये सगळ्या ट्रीटमेंट संपल्यानंतर शेवटचा पर्याय म्हणून टेस्ट ट्यूब हा पर्याय यूज केला जाऊ शकतो. आता चौथा जो ट्रीटमेंटचा पार्ट आहे, चौथा कॅटेगरीचा, त्याच्यामध्ये आजकाल प्रेग्नन्सी राहायला बऱ्यापैकी उशिरा लोक प्रयत्न सुरू करतात. प्रेग्नन्सीचे सगळे प्रयत्न होऊन जाऊन जर गर्भधारणा होत नसेल आणि वेळ निघून गेल्यामुळे स्त्रीबीजांची संख्या कमी झाली असेल किंवा शुक्राणूंची संख्या पूर्णपणे शून्य झाली असेल तर अशा केसेसमध्ये डोनरचे स्त्रीबीज किंवा डोनरचे शुक्राणू घेऊन टेस्ट ट्यूबमध्ये गर्भ तयार करून गर्भाशयात टाकला जातो. एकंदरीत ह्या 4 प्रकारच्या लोकांमध्ये टेस्ट ट्यूब प्रक्रिया करतो. सर, याला काही वयोमर्यादा असते का, की ह्या वयापर्यंतच आपण टेस्ट ट्यूब बेबी करू शकतो किंवा नैसर्गिक प्रक्रिया तुम्ही एवढ्या वयापर्यंत झाली नाही तर मग आता तुम्ही टेस्ट ट्यूब बेबीसाठी जायला पाहिजे, असं काही एज लिमिट? नवीन कायद्यानुसार आता गव्हर्नमेंटने टेस्ट ट्यूब बेबी रेग्युलेशनसाठी नवीन कायदा पास केला आहे 2023 मध्ये. त्याच्यामध्ये स्पष्ट लिहिल्या गेलेले आहे की स्त्रियांचं वय 50 आणि पुरुषाचं वय 55च्या नंतर त्यांना कुठल्याही प्रकारची संततीसाठी ट्रीटमेंट करून देता येत नाही. कायद्याने त्याच्यावर बंदी आहे, कारण वय जास्त वाढल्यामुळे तयार होणारा गर्भ ॲबनॉर्मल राहू शकतो. वय जास्त झाल्यामुळे त्या वयात प्रेग्नन्सी राहून ते बाळ मोठं होईपर्यंत त्याची जबाबदारी ते कपल घेऊ शकत नाही. त्या कारणाने गव्हर्नमेंटने ही वयोमर्यादा निर्धारित केलेली आहे. स्त्रियांसाठी ही वयोमर्यादा 50 वर्षाची आणि पुरुषांसाठी 55 वर्षाची. तोपर्यंत आपण त्याच्या आधी आपण सगळ्या प्रकारचे ट्रीटमेंट प्रयत्न करून पाहू शकतो. परंतु 2 पैकी एकाचं जरी वय या वयोमर्यादेच्या वर बाहेर असेल तर त्याला ट्रीटमेंट करता येणार नाही. तर तुम्ही आता बोलताना सांगितलं की एक IVF सुद्धा एक प्रकार असतो, तर तो नेमका काय असतो? IVF याला आपण नॉर्मली आपल्या रेग्युलर भाषेमध्ये टेस्ट ट्यूब म्हणतो. टेस्ट ट्यूब ट्रीटमेंट प्रक्रिया. IVF म्हणजे इन विट्रो फर्टिलायझेशन, म्हणजे शरीराच्या बाहेर गर्भधारणा म्हणजे गर्भ तयार करण्याची प्रक्रिया, याला IVF म्हणतात. आणि त्यातलाच एक प्रकार आहे इक्सी इंट्रासायटोप्लाझ्मिक स्पर्म इंजेक्शन. IVF मध्ये स्त्री बीज शरीराच्या बाहेर काढून घेऊन त्यामध्ये शुक्राणू मिक्स करून त्यांना नैसर्गिकरित्या गर्भ तयार करण्यासाठी आपण वातावरण तयार करून देतो. नैसर्गिक गर्भ तयार झाल्यानंतर त्याची 2 दिवस वाढ करतो कृत्रिम गर्भाशयात, ज्याला आपण इन्क्युबेटर म्हणतो, आणि तयार झालेला गर्भ आपण मग नंतर गर्भाशयात ट्रान्सफर करतो. आता इक्सी हा जो वेगळा प्रकार आहे त्याच्यामध्ये ज्यांचे शुक्राणूंची संख्या खूप कमी आहे, ज्यांना एका किंवा 2 शुक्राणूपासूनच नेमकी गर्भधारणा तयार करून द्यायची आहे आपल्याला, अशा जोडप्यांमध्ये आपण स्त्री बीजामध्ये एक शुक्राणू इंजेक्शनद्वारे सोडून फर्टिलायझेशन प्रोसेस पण म्हणजे फलनाची प्रक्रिया पण आपण आर्टिफिशियली शरीराच्या बाहेर करून मग त्याला 2 दिवसाची ग्रोथ इन्क्युबेटर मध्ये करून त्याची प्रेग्नन्सीची ट्रीटमेंट तशीच करतो साहेब. बरोबर. आणि ह्यासाठी टेस्ट ट्यूब बेबी साठी आपण जे बाळ असते ते बाळ सर्वसाधारण नॉर्मल बाळासारखंच असते का? गर्भधारणेमध्ये स्त्री बीज आणि शुक्राणू जोपर्यंत नॉर्मल आहेत तोपर्यंत हे बाळ नॉर्मलच तयार होणार. ओके. कारण नैसर्गिकरित्या आपण जे गर्भ तयार होतात त्याच्यामध्ये जर शुक्राणू आणि स्त्री बीज नॉर्मल नसेल तर ती प्रेग्नन्सी अबॉर्शन मध्ये टर्मिनेट होते. नैसर्गिकच. तर जितकी नैसर्गिक प्रक्रियेमध्ये शक्यता बाळाला ॲबनॉर्मल होण्याची असते तेवढीच टेस्ट ट्यूब मध्ये आहे. त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचा याच्यामध्ये चेंज किंवा बदल होत नाही.
ते सारखंच आहे, जसं नैसर्गिक सारखंच आहे. मिसकॅरेजेस होतात ते इकडे पण तसंच ते होऊ पण शकते. तेवढेच होतात. आणि सेफ्टी पॉइंट ऑफ व्ह्यू त्यात काही फरक आहे का, नैसर्गिक गर्भधारणा आणि आपण टेस्ट ट्यूब बेबी म्हणजे टेस्ट ट्यूब बेबी प्रक्रियेने जे आपण करतोय तर त्यामध्ये सेफ्टी कसं आहे? याच्यामध्ये शरीराला किंवा जीवाला धोका सहसा होत नाही. हं. त्याची आपण सगळ्या प्रकारची काळजी घेतोय, कारण त्याच्यासाठी गर्भधारणा हे जितका महत्वाचा पार्ट आहे त्याच्यापेक्षा जास्त महत्वाचा पार्ट कुठल्याही प्रकारचे साईड इफेक्ट शरीराला न होऊ देता ही ट्रीटमेंट कम्प्लीट करणे हा सगळ्यात मोठा चॅलेंजिंग पार्ट हो. आहे. याच्यामध्ये सगळ्यात मोठा प्रॉब्लेम येऊ शकतो तो जास्त स्त्रीबीज तयार झाले हं. आणि शरीरातलं पाणी कमी झालं तर. पण त्याच्यासाठी आता नवीन नवीन ट्रीटमेंट मॉड्युलिटीज निघाल्या आहेत. त्याची आता प्रोबॅबिलिटी नाहीच्या बरोबर झालेली आहे. त्याच्यामुळे ते काही साईड इफेक्ट आता इतक्यात होत नाहीये. हं. दुसरा महत्वाचा प्रॉब्लेम टेस्ट ट्यूब बेबीमध्ये होतो की आपण गर्भधारणा व्हायलाच पाहिजे या उद्देशाने एकपेक्षा जास्त गर्भाशयात ट्रान्सफर करतो. हं. कधी 2 किंवा जास्तीत जास्त 3 पेक्षा गर्भ आपल्याला गर्भाशयात ट्रान्सफर करण्याची कायद्याने बंदी आहे. त्याच्यामुळे 3च गर्भ आपण जास्तीत जास्त टाकू शकतो गर्भाशयामध्ये एका वेळेस. पण ते 3 गर्भापैकी 2 किंवा 3 जर एकाच वेळेस वाढले हं. तर त्यांना जुळे किंवा तिळे होण्याची शक्यता वाढते. राहते. हं. आणि जुळ्या किंवा तिळ्या प्रेग्नन्सी या सिंगल प्रेग्नन्सीपेक्षा जास्त कॉम्प्लिकेटेड राहतात. त्यांना जास्त प्रॉब्लेम्स येऊ शकतात. त्या उद्देशानं थोडाफार याच्यामध्ये टेस्ट ट्यूबमध्ये याला आपण थोडा साईड इफेक्ट म्हणू शकतो हो. की एकपेक्षा जास्त प्रेग्नन्सी तुम्हाला होऊ शकतात. परंतु आपल्या इथे आपल्या देशामध्ये जिथं ज्यांना गर्भधारणा होतच नाहीये त्यांना जर जुळे झाले तर त्यांना म्हणजे 2 वेळेचं काम एकदा झाल्यासारखं आहे. त्याच्यामुळे त्याला आपण साईड इफेक्ट न म्हणता त्याला काही लोक ऍडव्हान्टेज मध्ये घेतील, हा. काही लोक त्याला साईड इफेक्ट म्हणतील. म्हणजे तर याच्यात जर- सहसा या सगळ्या प्रक्रियेचे हे 2 गोष्टी सोडल्या तर कुठलंच प्रॉब्लेम याच्यात जे जुळे बाळ होतील ते नैसर्गिक जुळ्या बाळासारखेच नॉर्मल असतात. हो, पण ते वेगवेगळ्या न्हायचे असतात मोस्टली, कारण आपण 2 गर्भ वेगवेगळे टाकतो. त्याच्यामुळे वेगवेगळे न्हायचे जर जुळे झाले तर त्यांना आपसात काही कॉम्प्लिकेशन्स नाही होत. गर्भधारणेमध्ये पूर्ण प्रक्रिया आहे ती नैसर्गिक जुळ्यासारखीच राहते. मग काही तर म्हणजे काही पेशंट्स तर कदाचित हे ऑप्टही करत असतील की जुळे असेल तर ते कंटिन्यू करा. हो, जुळ्यापर्यंत तर प्रेग्नन्सी तुम्हाला कंटिन्यू करू शकतो आपण, कारण गर्भाशयाची कपॅसिटी एक गर्भधारणासाठी तर 100% योग्य आहे. 2 पण गर्भधारणा झाल्या तरी ती गर्भाशयाची कपॅसिटी बरोबर व्यवस्थित राहते. पण 2 त्यापेक्षा जास्त जर गर्भ राहिले तर मग आम्ही त्यांना गर्भ कमी करून देण्यासाठी एम्ब्रियो रिडक्शनची प्रोसिजर करण्याचा सल्ला देतो. म्हणजे जर 2 पेक्षा जास्त किंवा 1 पेक्षा जास्त गर्भ असेल तर ते गर्भ कमी करता येतात. हो, कृत्रिम प्रक्रियेने गर्भ कमी करता येतात. त्या गर्भाला आपण साधारणपणे 11 ते 12 आठवड्यापर्यंत वाढवून ते 2 पैकी कुठला गर्भ जास्त योग्य आहे हे कन्फर्म झाल्यानंतर जो आपल्याला थोडासा कमी ग्रोथवाला किंवा ॲबनॉर्मल गर्भ असेल त्याच्या पोटामध्ये आपण एक पोटॅशियम क्लोराईड नावाचं औषध टाकून त्याचे हार्टबीट बंद करून त्या गर्भाची वाढ थांबवू शकतो. बरोबर. आता सर जसं की टेस्ट ट्यूब बेबी ह्या प्रक्रियेमध्ये असं आहे की थोडं खर्चिक आहे, खूप जास्त खर्च असतो. याच्या मागे काय काय गोष्टी इन्व्हॉल्व्ह असतात जेणेकरून त्यामुळे हा म्हणजे असा खर्च नॉर्मल डिलिव्हरीपेक्षा किंवा बाकी प्रोसिजरपेक्षा महाग असतो. टेस्ट ट्यूबचा खर्च ऍक्च्युली महाग खूप वर्षापूर्वी व्हायचा. आता त्याची किंमत तेवढी जास्त काही वाढलेली नाही आहे, किंवा मग मी तर म्हणेल की आजपासून 15 वर्ष आधी पण टेस्ट ट्यूबला 1 लाख रुपयापर्यंत खर्च आहे. आता 80,000 ते 1 लाखापर्यंत. आता 1 लाख ते 1,20,000 खर्च येतो. त्याला काही खर्चात काही खूप जास्त वाढ झालेली नाहीये मागच्या 15 वर्षात, जेव्हापासून मी प्रॅक्टिस करतो टेस्ट ट्यूबची तेव्हापासून. आणि ह्या ट्रीटमेंट प्रक्रियेमध्ये सगळ्यात मोठा एक्सपेन्सेसचा जो वाटा आहे, सिंहाचा वाटा, ते इंजेक्शन्स असतात हॉर्मोन्सचे, जे आपल्याला जास्त स्त्रीबीज तयार करण्यासाठी पेशंटला द्यावं लागतात. साधारणपणे ह्या पूर्ण ट्रीटमेंटच्या खर्चाचा 40 ते 50% खर्च हा फक्त औषधींचा आहे, इंजेक्शनचा आहे. त्याच्यानंतर ही जी प्रक्रिया आहे स्त्रीबीज शरीराच्या बाहेर काढून त्याचं चांगले स्त्रीबीज वॉश करून वेगळे करून इक्सी करून गर्भाशयात टाकण्यापर्यंतची इन्क्युबेटरमध्ये वाढून, याच्यासाठी जे काही सेटअप किंवा जे तुम्हाला स्ट्रक्चर लागत असेल, स्ट्रक्चर सगळं एकाच तयार केलं जातं. पण ह्यासाठी प्रत्येक वेळेस आपल्याला काही डिस्पोजेबल्स यूज करावं लागतात. ते वन टाइम यूज असतात, ते पुन्हा आपण कुठल्याही गोष्टी पुन्हा यूज करू शकत नाही त्यातल्या. आणि त्याच्यातला जो ग्रोथ होण्यासाठी जो कल्चर मीडिया आपण यूज करतो त्याला
भ्रूणाचं अन्न म्हणू शकतो आपण. हम्म. ते ह्या सगळ्या वस्तू ज्या आहेत त्या पूर्णपणे अजूनही भारतात इम्पोर्ट कराव्या लागतात. काही स्वीडनवरनं, काही फ्रान्सवरनं इम्पोर्ट होतात. हम्म. त्याच्यामुळे त्यांची कॉस्ट जास्त आहे ओके. आणि त्याच्यामुळे आयव्हीएफच्या ट्रीटमेंटचा कॉस्ट याच्यापेक्षा कमी होणं सध्या तरी शक्य नाही. बरोबर. आणि जसं तुम्ही सांगितलं की हार्मोनल इंजेक्शन्स वगैरे जे आपण घेतो ह्या प्रक्रियेदरम्यान त्याचं काही पुढे काही नुकसान असते का शरीराला? नाही, याच्यामध्ये जेवढे काही हॉर्मोनचे इंजेक्शन यूज केले जातात त्यांची शरीरातली हाफ लाईफ आम्ही त्याला म्हणतो मेडिसिनची, ती 24 तास आहे. ओके. म्हणजे कुठलं पण तुम्ही मेडिसिन दिलं की 24 तासात ते पूर्ण वॉशआउट होणार. हो. त्याचे काय जे इफेक्ट आहेत किंवा काय जे साईड इफेक्ट आहेत ते फक्त 24 तासात होतील. त्याच्यानंतर त्याचे लॉंग टर्म कुठले पण साईड इफेक्ट. आणि ही जी प्रक्रिया आहे ह्या प्रक्रियेदरम्यान एक पेशंटसाठी काय सूचना असतात, म्हणजे डाएट बद्दल म्हणा की आणखी काही एक्झरसाइज, जसं बाकी गरोदर स्त्रीसाठी जे काही प्रोटोकॉल्स असतात तेच प्रोटोकॉल्स असतात की काही वेगळे असतात? डायटरी रिस्ट्रिक्शन्स म्हणून याच्यामध्ये काही नाही, म्हणजे पथ्य म्हणून काही नाही आहे. तुम्ही जसं रेग्युलर जेवण करता घरी तसं करू शकता. थोडंसं पाण्याचं प्रमाण वाढवायला लागतं, कारण स्त्रीबीज तयार होत असताना शरीरातलं पाणी यूज केलं जातं, त्याच्यामुळे पाण्याचं आणि प्रोटीनचं प्रमाण थोडंसं जेवणामध्ये वाढवणं गरजेचं असतं. अदरवाईज तुमचं रेग्युलर जे डाएट आहे ते तुम्ही घेऊ शकता. ओके. जसं तुम्ही सांगितलं की गर्भ तुम्ही टाकताना 1 किंवा 2 टाकता, तर मग वाढवताना कधी जास्त गर्भ वाढवता, तर मग बाकीच्या गर्भाचं तुम्ही काय करता? बाकीचे जर एक्स्ट्रा स्त्रीबीज तयार झाले पेशंटचे आणि त्याच्यापासून जर आपण एक्स्ट्रा गर्भ तयार करू शकलो तर त्याच्यामध्ये एक एम्ब्रिओ फ्रीजिंग नावाचा एक ऑप्शन अवेलेबल असतो ट्रीटमेंटचा, ज्याच्यामध्ये ह्या गर्भांना पूर्णपणे गोठवलं जातं -140°C लिक्विड नायट्रोजन मध्ये. तर ते गोठलेले गर्भ नॉर्मली वाढत नाही. ते गोठलेले असल्यामुळे त्यांना कुठल्याही अन्नाची किंवा जीवनावश्यक वस्तूंची गरज पडत नाही. ही तशीच प्रक्रिया आहे जसं बेडूक हा पावसाळ्यात बाहेर निघेल आणि उन्हाळ्यात तो जमिनीच्या खाली जाऊन हायबरनेशन मध्ये जातो. हायबरनेशनच्या प्रक्रियेमध्ये तो जवळजवळ मृतावस्थेत असतो. त्याला अन्नाची किंवा पाण्याची गरज पडत नाही. एम्ब्रिओला आपण फ्रीजिंग करून हायबरनेशन मध्ये टाकतो, ज्याच्यामुळे त्यांना अन्नाची किंवा पोषक द्रव्याची आवश्यकता पडणार नाही. ते ज्या स्थितीत आहे त्या स्थितीत राहतील कितीही वर्ष. कितीही वर्ष तिथे राहू शकतात त्या स्थितीत. जेव्हा आपल्याला त्यांना पुन्हा जीवित करायचं आहे तेव्हा त्याला आपण थ्रॉईंग प्रोसेस म्हणतो, ज्याला अँटी हायबरनेशन पण म्हणू शकतो आपण. त्याच्यामध्ये ते एम्ब्रिओज आपण पुन्हा शरीराच्या बाहेर फ्रीजिंगच्या बाहेर काढून त्यांना लाईव्ह करतो, त्यांना पुन्हा न्यूट्रिशन देऊन वाढवतो आणि ते गर्भ आपण पुन्हा गर्भाशयात टाकासाठी तयार करतो. तर आपण एम्ब्रिओ फ्रीजिंग असं म्हणू. एम्ब्रिओ फ्रीजिंग आणि त्याच्यानंतर मग त्याला बाहेर काढण्यासाठी एम्ब्रिओ थ्रॉईंग. ओके. तर फ्रीजिंग मध्ये अजून काय वेगळे प्रकार आहेत का, म्हणजे जसं एम्ब्रिओ फ्रीजिंग आहे आणखी स्पर्म फ्रीजिंग पण आहे का? हो, एम्ब्रिओ फ्रीजिंग म्हणजे तयार झालेला गर्भ भ्रूण आपण फ्रीज करतो. ही प्रक्रिया कंपॅरेटिव्हली सेफ आणि साऊंड आहे. याच्यामध्ये मोठा साईजचा गर्भ असल्यामुळे त्याला फ्रीजिंग करणं, रिकव्हरी करणं जास्त सोपं जातं. पण जसं तुम्ही आता विचारलं की शुक्राणूंचं स्पर्मचं फ्रीजिंग आणि स्त्रीबीजाचं फ्रीजिंग पण केलं जाऊ शकतं. ज्या पेशंटमध्ये टेस्टिक्युलर कॅन्सर म्हणजे पुरुषांमध्ये अंडकोशाचा कॅन्सर ज्यांना असतो त्यांना त्याचं अंडाशयाचं ऑपरेशन काढून ट्रीटमेंट करणं खूप जास्त गरजेचं असतं त्यांचं आयुष्य वाचवण्यासाठी. अशा केसेसमध्ये त्यांचे ट्रीटमेंट सुरू व्हायच्या आधी शुक्राणू काढून ते आपण फ्रीजिंग करून ठेवू शकतो, जेणेकरून जेव्हा केव्हा त्यांना त्यांची गरज पडेल प्रेग्नन्सी तयार करायसाठी तेव्हा आपण त्याला परत अँटी हायबरनेशन करून यूज करू शकतो. आणि ही प्रक्रिया 2 प्रकारच्या पुरुषांसाठी खूप कामी आहे. जे पुरुष बाहेर देशामध्ये किंवा मिलिटरी सर्व्हिसेसमध्ये काम करतात, ज्यांना वारंवार घराकडे यायला वेळ नसतो आणि त्यांना प्रेग्नन्सी ठेवायची असते, त्यांचे शुक्राणू पण आपण या पद्धतीने फ्रीज करून त्यांना नंतर ट्रीटमेंटसाठी यूज करू शकतो. आणि कॅन्सरच्या पेशंटसाठी तर हे एक वरदानच आहे, कारण त्यांना नंतर आयुष्यात कधीच बाळ होणार नाही. त्याच्यामुळे ते शुक्राणू जर तुम्ही स्टोअर करून ठेवले तर त्यांना यूज करून त्यांनी स्वतःचं बाळ घेऊ शकता. असाच प्रकार स्त्रियांमध्ये पण स्त्रीबीज फ्रीजिंगसाठी आपण यूज करू शकतो. मेजरली ते
अंडाशयाचा कॅन्सर ज्यांना असतो स्त्रियांना, हम्म. त्याच्यामध्ये कॅन्सरचं ट्रीटमेंट सुरू व्हायच्या आधी त्यांचे स्त्रीबीज आपण काढून त्यांना फ्रीजिंग करून ठेवू शकतो. आणि दुसरं सोशल फ्रीजिंग, हा एक नवीन प्रकार आता इतक्यात सुरू झालेला आहे. ओके. आता लोकांमध्ये लग्नाचं वय वाढतंय. वाढतंय. स्त्रिया पण आता करिअर अँबिशियस व्हायला लागल्या, हम्म. त्यांना लवकर मूलबाळ नको. हम्म. वय झाल्यानंतर मूलबाळ होईल की नाही या डाऊटमध्ये राहण्यापेक्षा त्यांनी वयात असताना, करिअर सुरू असताना स्त्रीबीज फ्रीज करून घ्यायचे. हम्म. नंतर जेव्हा केव्हा त्यांना भविष्यात Pregnancy प्रेग्नन्सी ठेवायची असेल. ठेवायची असेल तेव्हा ते स्त्रीबीज यूज करून ते करता टेस्ट मध्ये प्रेग्नन्सी तयार करून ते पुन्हा गर्भाशयात ट्रान्सफर केली जाऊ शकते. आणि ही आपल्या इथे प्रॅक्टिसेस रुटीनली आहेत समजा. हो, आपण स्त्रीबीज, शुक्राणू आणि गर्भ हे तिन्ही प्रकारचं फ्रीजिंग करतो. फ्रीजिंग करता. आणि जसं गर्भाचं तुम्ही सांगितलं पण शुक्राणू आणि स्त्रीबीज याची जे म्हणजे पोटेन्शियलिटी किंवा व्हायटॅलिटी जे तुम्ही म्हणता, गर्भधारण्यासाठी लागणारं जे त्याचं म्हणजे ताकद आहे ती तेवढीच असते, त्याला पूर्णपणे रिकवर करता येते. बघा, याच्यामध्ये दोन गोष्टी असतात, रिकव्हरी प्लस पोटेन्शियल. म्हणजे आता जसं आपण रिकव्हरीची गोष्ट केली तर ते किती प्रमाणात रिकवर होऊ शकतात. तर साधारणपणे स्टँडर्ड फ्रीजिंग प्रोसेसमध्ये 80% रिकव्हरी असतं. ओके. म्हणजे जर तुम्ही 10 स्त्रीबीज फ्रीज केले तर त्यातले 8 व्यवस्थित रिकव्हर होतील आणि 2 डॅमेज होतील. 80% पर्यंत रिकव्हरी असतं. आणि यातला एक दुसरा पार्ट असा आहे की फ्रीजिंग होतं -140 डिग्रीवर. एवढं टेम्परेचर फ्लक्च्युएशन सहन केल्यानंतर रिकव्हरी नॉर्मल झालेले स्त्रीबीज बऱ्यापैकी स्ट्रॉंग असतात. त्याच्यामध्ये प्रेग्नन्सी तयार करण्याचं पोटेन्शियल जास्त चांगलं असतं, कारण ही टेस्ट पास करून आलेली असतात. म्हणजे जास्त फिट आहेत. जास्त फिट आहेत. ओके सर, आता ओव्हरऑल आपण हे म्हणजे प्रोसिजर सगळी टेस्ट बेबीची कशी असते किंवा IVF हे तुम्ही सगळं सांगितलंय. तर असं वंध्यत्व आणि टेस्ट ट्यूब बेबी याच्यामध्ये अजून काही ट्रीटमेंट आहेत का? हो, सर्वसाधारणपणे 1 वर्षपर्यंत जर गर्भधारणा झाली नाही तर आपण ट्रीटमेंटला सुरुवात करतो. 1 वर्षपर्यंत नैसर्गिक गर्भधारणेसाठी प्रत्येक जोडप्यांना आपण नॅचरली वेळ देतो. त्याच्यानंतर मग जर का गर्भधारणा होत नसेल तर साधारणपणे 6 महिन्यापर्यंत आपण प्लॅन रिलेशनचं सिम्पल ट्रीटमेंट करतो, ज्याच्यामध्ये स्त्रीबीज व्यवस्थित तयार होतात की नाही ते आपण 1 दिवस आड सोनोग्राफीने बघून ज्यावेळेस स्त्रीबीज फुटतात त्या टाइमला त्यांना परफेक्ट शरीर संभोग ठेवून गर्भधारण्यासाठी प्रयत्न करायला प्रवृत्त करतो. ह्या ट्रीटमेंटला आपण 6 वेळापर्यंत रिपीट करू शकतो. एका महिन्यातलं साधारणपणे नैसर्गिक गर्भधारणेचा सक्सेस रेट 8 ते 10%. त्याच्यामुळे 6 महिन्यात साधारणपणे 40% लोकांना गर्भधारणा राहते या साध्या ट्रीटमेंटने. ज्यांना याचा फायदा होत नाही, ज्यांना तरी गर्भधारणा होत नाही, अशा लोकांमध्ये आपण गर्भनाळ्या चेक करून IUIचं ट्रीटमेंट करतो. IUI मध्ये IUIचा अर्थ इंट्रायुट्राईन इन्सिमिनेशन असा होतो. म्हणजे कृत्रिमरित्या शुक्राणू गर्भाशयापर्यंत पोहोचवण्याची प्रक्रिया आहे. याच्यामध्ये गर्भ नैसर्गिकच स्त्रियेच्या शरीरातच तयार होणार. फक्त शुक्राणू जर शरीरात व्यवस्थित पोहोचत नसतील तर त्यांना मदत करण्याची ही नैसर्गिक प्रोसेस आहे. म्हणजे जिथे ज्यांचे गर्भनळी जे असतात त्या पॅसेजमध्ये जर काही प्रॉब्लेम असेल तर मग आपण हा ऑप्शन घेतो. गर्भनळ्या चांगल्या असल्यानंतर जर शुक्राणू गर्भाशयापर्यंत पोहोचत नसतील, त्यांची हालचाल कमी असेल तर अशा सिमेन सॅम्पलला वॉश करून IUI म्हणून त्याला त्याच्यातून चांगले शुक्राणू त्यांची हालचाल वाढवून मग आपण त्याला गर्भाशयात सोडतो, जेणेकरून ते व्यवस्थित ट्यूब पर्यंत पोहोचतील. आणि म्हणजे जसं आपण तुम्ही जसं शेड्युलिंग सांगितलं आधी त्यांना, शेड्युलिंग आणि IUI नंतर मग आपण IVF करतो. नंतर IVF अशा म्हणजे टप्प्याने ट्रीटमेंट असते. बरोबर. तर आता हे वंध्यत्व जे आहे आता सध्या मला वाटतं आता वाढत्या प्रमाणात आहे आधीपेक्षा, असं म्हणायला हरकत नाही. हो, कारण आता जसं आपण आताच बोललो की प्रेग्नन्सीसाठी वयाचं बंधन आता लोकांना राहिलेलं नाही, करिअर ओरिएंटेड झालंय. त्याच्यामुळे उशिरा प्रेग्नन्सी ठेवायची टेंडन्सी वाढलेली आहे. त्याच्यामुळे उशिरा प्रेग्नन्सी ठेवण्याच्या प्रयत्नात वय वाढून गेलेलं असतं. त्याच्यामुळे गर्भधारणेसाठी अडचणी बऱ्यापैकी होतात. त्याला जोड म्हणून आजच्या दैनंदिन जीवनातली दगदग, स्ट्रेस हा त्याला एक ॲडिशनल फॅक्टर आहे. त्याच्यात आणखी भर पडली आहे व्यसनांची. बरोबर. त्याच्यामुळे पण स्त्रीबीज शुक्राणू कमजोर होतात, त्याच्यामुळे पण गर्भधारण्यासाठी प्रॉब्लेम होतोय. त्याच्यामुळे एकंदरीत ह्या 3 गोष्टीमुळे वंध्यत्वाचं प्रमाण थोडं वाढलं. उशिरा प्रेग्नन्सी धारणा करणे किंवा लाईफस्टाईल आहे, स्ट्रेस आहे,
आता हे तर फिमेल पार्टला झालं, तर पुरुषांमधले काही कारण आहेत का ज्याच्यामुळे वंध्यत्व असतो? हो, मेनली स्मोकिंग आणि अल्कोहोल म्हणजे जे व्यसन आहेत. व्यसन हे जे दोन एकदम सगळ्यात जास्त प्रॉब्लेमॅटिक हे स्मोकिंग, अल्कोहोल आणि स्ट्रेस. पुरुषांमध्ये या तीन गोष्टी सगळ्यात जास्त कारणीभूत असतात शुक्राणूचं प्रमाण आणि हालचाल कमी कमी करण्यासाठी. व्हायला. स्मोकिंग, अल्कोहोल आणि तंबाखू हा जो आपल्याकडे प्रकार जास्त आहे त्याचा हो, काही म्हणजे परिणाम होतो? हा स्मोकिंग मध्ये तंबाखू आला म्हणजे आलाच. म्हणजे निकोटीन कुठल्याही निकोटीन माध्यमातून कुठल्याही घेतला माध्यमातलं तरी घेतलं स्पर्म मोटिलिटी कमी होईल. कमी होणार. ओके, म्हणजे पुरुषांचे सुद्धा काही कारण आहेतच. बरोबर. टेस्ट बेबी सेंटर मधून आपण त्या प्रक्रियेने जे बनलेले बाळ आहेत हे आईवडिलांसारखेच दिसतात? दिसायचा हा जो पार्ट आहे तो ऍक्च्युली आपल्या इथे थोडस लोकांमध्ये गैरसमजूत आहे की बाळाने आई वडिलांसारखं दिसलं पाहिजे. हम्म. असं कधीच होत नाही. हम्म. नैसर्गिक तयार झालेले बाळ पण आई वडिलांसारखे झेरॉक्स कॉपी दिसत नाही, नाही. कधीच नसतात ते. हो, जेनेटिक मेकअप सेम राहील. हम्म. जर त्यांनी नैसर्गिकरित्या गर्भधारणा केली असती तर जसं बाळ दिसलं असतं तसंच टेस्ट तसंच दिसेल. त्याच्यामध्ये काही फरक पडणार नाही. ओके, म्हणजे जसं नैसर्गिक बाळ असते तसंच ते बाळ तसंच होईल. टेस्ट ट्यूबचं बाळ म्हणजे त्याच्या दिसण्यामध्ये, त्याच्या माइलस्टोन्स मध्ये, कुठलाही त्याच्या फरक फंक्शनिंग मध्ये कुठलाही काही फरक राहणार राहणार नाही. म्हणजे ॲज गुड ॲज नॅचरल बेबी. बरोबर. जसं एक मूवी मध्ये असं दाखविलं होतं की जसं आपल्याला बाळ पाहिजे तशा प्रकारचा डोनर सिलेक्ट करणे आणि मग तसं बाळ त्याच्या क्वालिटीचं बाळ जन्माला येणे, ह्या कितपत खरं आहे सर? डोनरचं विचाराल तर डोनरचं सिलेक्शन क्रायटेरिया आपल्याकडे आपण देऊ शकतो की आपल्याला नेमका कुठल्या प्रकारचा डोनर पाहिजे. पण डोनरची आयडेंटिटी माहिती करणं कायद्याने गुन्हा आहे. कारण त्याने काय होईल की डोनर आणि रिसिपियंट यांच्यामध्ये जर का कॉन्टॅक्ट आला तर ते एकमेकांचा गैरफायदा घेऊ शकतो. त्याच्यामुळे कायद्याने ह्या गोष्टीला डायरेक्ट डोनरला अप्रोच करायला कुठल्याही पेशंटला मनाई आहे. आणि सिलेक्शन जे म्हणतो आपण की आपल्याला कशा पद्धतीचं बाळ पाहिजे, तर जर आपण स्वतःचे स्त्रीबीज आणि स्वतःचे शुक्राणू यूज करणार आहे टेस्ट ट्यूबच्या प्रक्रियेमध्ये तर ते बाळ नैसर्गिकरित्या स्वतःसारखंच दिसणार आहे. त्याच्यामुळे तिथे काही सिलेक्शन क्रायटेरिया नाही आहे तुमच्याकडे. डोनर मध्ये तुम्ही हो काही क्रायटेरिया देऊ शकतात. उंची, हाईट, कलर, स्किन कलर, आय कलर हे सगळं आपण सिलेक्ट करू शकतो. पण आयडेंटिटी माहिती करता येत नाही. आणि जसं सिलेक्ट केलेल्या पद्धतीनेच मग तसं ते बाळ जन्माला येते? बाळ जन्माला आल्यानंतर सगळे बाळ जवळपास सारखे येतात. त्यांची जेव्हा वाढ होतं किंवा त्यांचे जेव्हा माइलस्टोन्स अचीव्ह होतात तेव्हा ह्या सगळ्या गोष्टी कळतात. त्याच्याशिवाय तुम्हाला त्याच्या आधी जन्माला आल्यानंतर बाळामध्ये कुठलाही फरक तुम्हाला दिसून येत नाही. ओके. आणि हे जे आपण IVF द्वारा जे बाळ निर्माण होणार तर याच्यामध्ये काही म्हणजे सेक्स सिलेक्शन किंवा लिंग प्राधान्यता असं काही प्रकार करता येतो का? नाही, आपल्या भारतामध्ये PCPNDT ऍक्ट म्हणजे गर्भलिंग निदान प्रवृत्त करण्यासाठी जो कायदा बनला आहे 1994 मध्ये, त्याच्यामध्ये स्पष्ट लिहिलेलं आहे की गर्भधारणा झाल्यानंतर किंवा गर्भधारणा व्हायच्या आधी बाळाचं लिंग माहिती करून घेणं कायद्याने गुन्हा आहे. बरोबर. त्याच्यामुळे कोणीही गर्भलिंग निदान गर्भ राहिल्यानंतर किंवा गर्भ राहायच्या आधी करूच नाही. कारण भारतात कायद्याने ह्या गोष्टी अलाउड नाही आहेत, ह्या इलिगल आहेत. त्याच्यामुळे हे कुठल्याही पद्धतीने करता येणार नाही, कोणाला करू द्यायला पण नको आहे. आणि ह्या गोष्टीपासून लोकांना परावृत्त करणं खूप जास्त गरजेचं आहे. म्हणजे या मार्गाने करूच नाही. जे नैसर्गिक बाळ होतंय तेच बेस्ट आहे. बरोबर. सर, या टेस्ट ट्यूब बेबी ला आणखी काही अल्टरनेटिव्ह ट्रीटमेंट आहेत का? याच्या व्यतिरिक्त पण आणखी काही ट्रीटमेंट आहेत का बाळ गर्भधारणेसाठी? अच्छा, टेस्ट ट्यूब बेबीसाठी. या टेस्ट ट्यूब बेबी मध्ये जसं आपण मगाशी बोललो की ज्यांच्यामध्ये शुक्राणूंची कमी आहेत त्यांना आपण डोनरचे शुक्राणू घेऊन किंवा ज्यांना स्त्रीबीज कमी आहेत त्यांना डोनरचे स्त्रीबीज घेऊन आपण टेस्ट ट्यूब मध्ये गर्भ तयार करून गर्भाशयात ट्रान्सफर करतो. बरोबर. काही पेशंट्स मध्ये, काही स्त्रियांमध्ये त्यांचं गर्भाशय पूर्ण डॅमेज झालेलं असतं. म्हणजे ते ट्रान्सफर करणं शक्य नाही.
परंतु त्यांचे स्त्रीबीज तयार होऊ शकतात. हम्म. हजबंडला शुक्राणू तयार होऊ शकतात. हम्म. परंतु गर्भाशय डॅमेज झालं असल्यामुळे हम्म. किंवा कुठल्या कारणाने गर्भाशय काढून टाकण्यात आलं ऑपरेशन करून असल्यामुळे गर्भाशय किंवा गर्भाशयात काही आजार असेल, हा कुठला आजार असेल किंवा जन्मजात गर्भाशय गर्भाशय तयार झालेलं असेल. नसेल, तर अशा केसेसमध्ये सरोगसी ही प्रक्रिया केली जाऊ शकते. स्त्रीबीज पेशंटचे, हा. शुक्राणू हजबंडचे हम्म. घेऊन गर्भ तयार करून तिसऱ्या व्यक्तीमध्ये हा गर्भ इम्प्लांट केला जातो. त्यांच्या गर्भाशयामध्ये प्रेग्नन्सी ट्रान्सफर केली जाते. त्याला आपण सरोगेट म्हणतो, सरोगेट मदर. त्याचा ह्या गर्भाशी काही संबंध नसतो. ती व्यक्ती फक्त ह्या गर्भाला 9 महिने पोटात वाढवून डिलिव्हरी करून ज्याचा गर्भ आहे त्याला देण्याचं काम करेल. भारतात ह्या गोष्टीसाठी पण आता कायदा रेग्युलेट झालेला आहे. जसं किडनी जर ट्रान्सप्लांट करायची असेल तर तुमच्या घरचा किंवा जवळचा नातेवाईक तुम्हाला किडनी डोनेट करणारा पाहिजे. तसा सरोगेट पण कंपल्सरीली तुमच्या घरचा किंवा तुमच्या जवळचा नातेवाईक असणं अत्यंत गरजेचं आहे. त्याच्याशिवाय तुम्ही ही सरोगसी प्रक्रिया करू शकत नाही. आपल्या इथे तो आता कायद्याने अलाउड आहे. कायद्याने अलाउड आहे. 2023 साली हा कायदा पास झालेला आहे दोन्ही हाऊसमध्ये, पार्लमेंटमध्ये, आणि त्याचं इम्प्लिमेंटेशन 2024 पासून सुरू झालेलं आहे. बरोबर. म्हणजे ज्याचं गर्भाशयाचा प्रॉब्लेम असेल तर त्याला गर्भाची वाढ होण्यासाठी एक वेगवेगळं शरीर, बरोबर, थोडक्यात तेवढंच. बरोबर आहे. त्यासाठी त्याला आपण सरोगेट मदर असं म्हणू. बरोबर. सर, आता हे तुम्ही गर्भधारणा नंतर नैसर्गिक पासून तर आपण टेस्ट ट्यूब बेबी सेंटरमध्ये कसं पद्धतीनं गर्भधारणा होते त्याबद्दल तुम्ही सखोल माहिती तुमची सांगितली आहे. तर आता एक आमच्या प्रेक्षकांना हे सांगा की ह्या वंध्यत्व टाळणे किंवा न होण्यासाठी काय प्रिव्हेन्शन म्हणून काय करायला पाहिजे, एक ऍज अ मेल आणि ऍज अ फिमेल दोघांसाठी पण काय कर्तव्य आहेत? याच्यात सगळ्यात महत्वाचं म्हणजे पहिल्यांदा तुम्ही ठरवून घ्यायला पाहिजे की तुम्हाला गर्भधारणा ठेवायची आणि कधी ठेवायची. जर तुम्ही लग्नासाठी तयार आहे त्याचा अर्थ तुम्ही गर्भधारणेसाठी कधी तयार आहेत याचं तुम्हाला लग्नाच्या वेळेसच निर्णय घेऊन ठेवायला पाहिजे. शक्यतो वय वाढण्याची वाट न बघता जितकं लवकरात लवकर गर्भधारणा ठेवाल तुम्ही त्याच्यात वंध्यत्वाची शक्यता कमी आणि प्रेग्नन्सी चांगली राहण्याची शक्यता जास्त वाढते. शक्यतो गर्भधारणा डिले करू नये कुठल्याही कारणाने. जर तुम्हाला गर्भधारणा डिले करायची असेल तर योग्य ते प्रयोजन करून गर्भधारणा डिले करा. गर्भधारणा चुकीने राहिली म्हणून गर्भपात करण्याचा प्रयत्न करू नका. त्याच्यामुळे गर्भधारणा पुढची व्हायला तुम्हाला आणखी प्रॉब्लेम होऊ शकतात. पहिल्यांदा तुम्ही गर्भधारणा कधी करायची हे लग्नाच्या आधीच ठरवून घ्या. त्या हिशोबाने गर्भधारणेच्या प्लॅनिंग करा. शक्यतो जास्त डिले करू नका, वय वाढू देऊ नका. लाईफस्टाईल चेंज करा. स्मोकिंग, अल्कोहोल, स्ट्रेस जेवढं कमी करता येईल तेवढं कमी करा. बस ह्या 2 गोष्टी खूप जास्त महत्वाच्या आहेत. उशिरा गर्भधारणा नको आणि व्यसन नको. हे जर गोष्टी व्यवस्थित पाळल्या तर बाकी प्रोसिजर नैसर्गिकच आहे. नैसर्गिक आहे. सर, एक आणखी जसं आपण म्हणतो की गर्भपात झाला किंवा काही आपण औषधी घेऊन गर्भपात किंवा काही प्रोसिजर करून गर्भपात जी प्रक्रिया आहे आणि काही मेडिसिननी जसं आपण पाळी मागे पुढे करण्याच्या काही औषधी असतात, तर ह्या सगळ्या प्रोसेसमुळे काही याच्यावर वंध्यत्वावर परिणाम होतो का? पाळी मागे पुढे करण्याच्या गोळ्यांचा काही लॉंग टर्म साईड इफेक्ट नाही आहे. मेडिसिनचा जो एक साधारण 5-7 दिवसाचा जो साईड इफेक्ट होतो तो होईल किंवा 1 किंवा 2 महिने जास्तीत जास्त हार्मोनल इम्बॅलन्स होईल. पुढे नंतर सगळं रेग्युलर होऊन जातं. पण गर्भपात केल्यामुळे जसं कृत्रिमरित्या आपण गर्भ काढून घेतो धुलाई करून किंवा टॅबलेट घेऊन, त्याच्यामध्ये इन्फेक्शन शरीरात गर्भाशयात जाऊन ट्यूब गर्भनळ्या ज्या आहेत त्या ब्लॉक होण्याची जास्त शक्यता असते. त्याच्यामुळे आणि दुसरं महत्वाचं म्हणजे जिथून गर्भाशयातून आपण गर्भपात करणार आहे तिथे पण ॲशरमन सिंड्रोम नावाचा एक आजार असतो ज्याच्यामध्ये गर्भाशयामध्ये इन्फेक्शन पसरून गर्भाशय आतून डॅमेज होण्याची शक्यता असते. तर शक्यतो ह्या सगळ्या गोष्टी न केल्या तर हे सगळे कॉम्प्लिकेशन अवॉइड करता येऊ शकतात. त्याचा संबंध आहे. हो, गर्भपात करण्याचा वंध्यत्वाशी संबंध असू शकतो. बरोबर. तर आपल्यासोबत आपण आत्ताच बातचीत केली डॉक्टर परेश गंडेजा सरांसोबत. त्यांचा आतापर्यंतचा अनुभव, त्यांचं ज्ञान आपल्याला त्यांनी शेअर केलं आहे. त्याबद्दल
आमच्या सगळ्या स्टाफतर्फे आणि सगळ्या प्रेक्षकांतर्फे सर सगळं खूप खूप धन्यवाद आणि आभार. धन्यवाद.